नमस्कार. कथा मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तू हिरे माझा मितवा या मालिकेत आपण पाहत आहोत. मामा इथे सरस्वती पूजनासाठी पाटीवरती छान अशी सरस्वती काढत असतात. त्यावेळेला इथे वल्लवी जेव्हा बघते तेव्हा मामांनी छान प्रकारे ते सरस्वतीचं ड्रॉइंग काढलेलं असतं आणि अंजली त्याचं कौतुक करते. मामा खरंच खूप छान काढली. तर वल्लवी म्हणते, नुसती सरस्वतीची ड्रॉइंग काढले तर एवढं कौतुक करण्यासारखं काय आहे त्यात? तेव्हा तो म्हणतो, तू काढून दाखव मग समजेल मला काय कौतुक करण्याचं कारण आहे किंवा नाही. इथे नेहमीप्रमाणे हे मामाची आणि मामीची भांडणं सुरू होतात. अंजली त्यांना म्हणते, आज तरी बंद करा तुमची ही भांडणं, आज सणाचा दिवस आहे असं म्हणत मग सगळेजण तिथे गप्पा मारत असताना अर्णव आणि ईश्वरी तिथे आलेले असतात आणि त्यांना मग अंजली सांगू लागते की आज नवीन जोडप्याच्या हातून सगळ्या गोष्टींची पूजा झाली की छान वाटेल. तर वल्लवी मात्र बळजबरीच्या सुनबाईंना काहीतरी टॉन्ट मारण्यामध्ये बिझी असतात आणि अंजलीला मात्र हे आवडत नाही. ती मामीकडे पाहते आणि मामी आज तरी बंद कर गं हे, आज यांचं जोडीने पूजा करण्याचा दिवस आहे, यांना पूजा करू दे असं म्हणत आता अंजली ह्या दोघांनाही पूजा करण्यासाठी पुढे ये सांगते आणि दोघंही एकमेकांकडे पाहतात आणि मग काय करायचं एकमेकांना खानाखुणा करू लागतात. हे आता मामा आणि अंजली पाहतात. दोघंही पुढे सरसावतात आणि इथे दसऱ्याच्या पूजेची तयारी सुरू झालेली असते आणि पूजनासाठी दोघंजणं जोडीने मग पुढे सरसावत गणपतीचं पूजन करतात, लक्ष्मी मातेचं करतात, राहिलं सरस्वती मातेचं करतात, कुबेराचं करतात. छान प्रकारे दोघंजणं मिळून तिथे आरती करण्यासाठी उभे असतात, पूजा करतात. प्रत्येक गोष्टीला हळद कुंकू लावून इथे फूल अर्पण करत असते ईश्वरी आणि सोनंही देत असते देवांना ईश्वरी. छान प्रकारे पूजा संपन्न झालेली असते. आता इथे आरती करण्याच्या वेळेला अंजली म्हणते, खरं तर हा जागर असतो श्रीशक्तीचा आणि एखादी स्त्रीने जर ठरवलं तर ती कुठल्याही दुष्टाचा वध करू शकते. असा हा दसऱ्याचा सण आणि त्या सणाचं कौतुक करताना अंजली म्हणत असते की प्रत्येक स्त्रीने असंच कणखर राहायला हवं. त्याच वेळेला तिथे अर्णव ईश्वरीकडे पाहत म्हणतो, हो, प्रत्येक गोष्टीत ईश्वरी ही कुणाचंही ऐकणारी नाही आणि कोणत्याही संकटाला ती सामोरे जाऊ शकते. तिच्यामध्ये तेवढी ताकद आहे आणि ती आलेल्या संकटावरती छान प्रकारे मातही करू शकते. असं कौतुक इथे अंजलीसमोर अर्णव ईश्वरीचं करत असतो. ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते आणि दोघंजण एकमेकांकडे पाहत असताना खानाखुणा करत पूजा करण्याची खानाखून करतात. त्यावेळेला मामा तिथे हसू लागतात. ह्या नवरा बायकोंचं एकदम छान सूत जुळले बरं. अर्णवला तिने खुणवलेलं सगळं कळायला लागले. हे दे ते दे ती खानाखुणा करून सांगते आणि तो देत असतो. अंजली म्हणते, मग आता ह्यांची गाडी एकदम रुळावर आली आहे. संसार दोघांचा छान होणार. एकमेकांची डोळ्यांची भाषा त्यांना कळायला लागली आहे. त्याच वेळेला तिथे राकेश हा आलेला असतो. ज्या वेळेला ईश्वरी छान प्रकारे इंदुरी जिलेबी बनवत असते. अंजली आणि ती दोघजणी बोलत असतात, तुझ्या जिलेबींच्या वासांनी अख्ख्या घरात खमंग वास सुटला आहे. हे सगळं दोघींचं बोलणं चालू असताना तिथे एंट्री करतो राजेश. राजेशला पाहून ईश्वरी तोंडच सोडून देते, पण अंजलीला मात्र फार आनंद होतो. ती जिलेबीचं कौतुक करत असताना राकेशही करू लागतो, हो, इतक्या दिवस मी तुमच्या इंदुरी जिलेबीचं कौतुक ऐकलं होतं आणि आज मला त्याचा आस्वाद घ्यायला मिळणार. माझं नशीब खूप छान आहे असं म्हणत तो इंदुरी जिलेबीचं कौतुक करता करता ईश्वरीकडे पाहत असतो. अंजलीही त्याच्यामध्ये खूप छान जिलेब्या ही बनवते, तुम्हाला आता नेहमीच तिच्या हातचं छान छान पदार्थ खायला भेटेल असं सगळं कौतुकाने बोलत असते. पण इथे राकेशचा ओघ तिला समजत नाही आणि इंदुरी जिलेबी तुम्हाला खायची आहे ना, थांबा मी तुमच्यासाठी प्लेट आणते असं म्हणत अंजली प्लेट आणायला जेव्हा पुढे जाते त्याच वेळेला इकडे चान्स मारत राजेश हा ईश्वरीजवळ जाऊन तिच्या कानाजवळ कुजबुजू लागतो, तुझी इंदुरी जिलेबी चाखायला मला खूप आवडेल असं म्हणत तिच्याकडे जातो. त्याच वेळेला अंजली वापस मागे फिरते. तो पटकन बाजूला सरसवत म्हणतो, बघ ना किती सुंदर वास येते, मला तर राहवतच नाही ह्या जिलेब्या पाहून. असं झालं किती खाऊ आणि किती नाही, मला खरंच खूप आवडेल जिलेबी खायला असं म्हणत तो प्लेटमध्ये एक जिलेबी घेतो आणि त्याच वेळेला अंजली मग सगळं काही तयारी झाली आहे, बाहेर सगळेजण आले की नाही खायला बघून येते, दे माझ्याकडे ह्या सगळ्या प्लेट्स मी बाहेर घेऊन जाते असं म्हणत ती सगळ्या प्लेट्स बाहेर घेऊन जाते. इथे नम्रता दसऱ्याच्या दिवशी तयारी करून नेमकी बाहेर आलेली असते. त्याच वेळेला तिला कॉल येतो आकाशचा. आकाश तिला फोन करून दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि तीही त्याला देते आणि मग ती म्हणते, मला वाटलं नव्हतं तुम्ही मला फोन कराल. त्यावेळेला आकाश तिला सांगत असतो, कुठले नातं आम्ही छान प्रकारे निभवतो, तुम्हाला काय वाटलं आम्ही कुठले नातं असंच तयार करतो का? आम्ही एखाद्याचा हात पकडला तर सोडत नाही. इथे मग
तो नकळतपणे प्रपोज करतो इथे नम्रताला त्या गोष्टीचं उत्तरही तू लवकरात लवकर दे असं म्हणू लागते. आणि ती म्हणते विचार करून सांगेल लवकर तुम्हाला. तो म्हणतो लवकर नाही, पटकन सांगा, मला खूप आतुरता झाली आहे तुमच्या ह्या प्रश्नाच्या उत्तराची. इथे नम्रता त्याला सतवत असते, इकडच्या तिकडच्या गोष्टी करत असते आणि तो तिला एकच गोष्ट विचारत असतो, तू मला होकार कधी देशील. तर ती त्याला थोडा वेळ लागेल, ज्या वेळेला द्यायचा त्यावेळेला देईल असं म्हणत ईश्वरी कशी आहे विचारपूस करू लागते. मग तो म्हणतो तुमची ईश्वरी म्हणजे आमची झाली आता ती, तर ती मजेत आहे, तिला भेटायला तू कधीही येऊ शकतेस आमच्या घरी आणि तिची काळजी आता करू नको, कारण अर्णव खूप चांगला माणूस आहे, तो तिची नेहमी काळजी घेतो. फक्त त्या माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लवकरात लवकर द्यावे असं म्हणत तो तिला चिडवत असतो. आणि ती ओके मी नंतर सांगते माझ्या विचार करून असं म्हणत ती फोन ठेवते. आकाशला मात्र आता जग जिंकल्यासारखं वाटू लागलं आहे. त्याला हवी असणारी गोष्ट अगदी त्याच्या पुढ्यात येऊन थांबली आहे आणि ती फक्त त्याच्या हातात यायची बाकी असं वाटत असतं. कारण पांचट राज्य नम्रताला प्रपोज केली छेड काढण्यासाठी त्याचं उत्तर आता नम्रता काय देणार ह्या गोष्टीची गोष्टी करत म्हणत असतो की तू माझी होणारी बायको होतीस तर तुझ्या हातची जिलेबी खाण्याचा मान सगळ्यात पहिले माझा आणि नवऱ्याला सगळ्यात पहिले बायकोने घास भरवावा आणि तू मला जिलेबी भरवली तर खूप आवडेल, तुझ्या हाताने मला खायलाही ते आवडेल असं म्हणत तिथे पांचटपणा तो करत असतो. त्यावेळेला ती म्हणते तू एक नंबरचा राक्षस आहे आणि ह्या तोंडाने माझं नाव घ्यायचं नाही तर तुझं हे तोंड थोबाड फोडून ठेवेल मी असं म्हणत तिथे ईश्वरी धमकी देऊ लागते. मला असं तसं समजायचं नाही. तर तो म्हणतो आहेच मी 10 तोंडांचा रावण राक्षस आहे मी आणि तुला मी प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही असं तिथे तो तिला धमकावत असतो. पण ती म्हणत असते मी तुला घाबरत नाही, तुला हवं ते कर आणि माझ्यापासून दूर राहायचं अशी धमकी देत ईश्वरी त्याला मागे सारखं म्हणत असते. तो पुढे पुढे येऊ लागतो. मग ती बाहेर हॉलमध्ये निघून जाते आणि हा मात्र तिथेच उभा राहून मग ती जिलेबी चाखत म्हणत असतो की ही इंदोरी जिलेबी फक्त माझी आहे आणि मी कुणालाही ती मिळवून देणार नाही आणि कोणाला ती प्राप्त होऊन देणार नाही असं बडबड करत असतो. इथे हॉलमध्ये सगळेजण त्या जिलेबींचा आस्वाद घेऊ लागतात. सगळेजण जिलेबीचं कौतुक करत असतात आणि किती खाऊन किती नाही असं झालं आहे असं म्हणत मामा इथे अर्णवलाही खा म्हणत असतात. त्यावेळेला अंजली म्हणते तो खाणार नाही, तो त्याचं डाएट माहिती आहे ना तुम्हाला कसं आहे, त्याचं डाएट जाईल ना. तर मामा म्हणत असतात नाही आज ईश्वरीचं सगळं तो ऐकत आहे, आज ईश्वरीने त्याला जिलेबी खा सांगितलं की ती तो खाणार, 100% खाणार, हवी तर माझ्याशी पैज लाव. 5,000ची पैज आता अंजली आणि मामामध्ये लागली. अर्णवने खाल्ली तर मामांना पैसे भेटतील आणि नाही खाल्ले तर अंजलीला मिळणार. इथे दोघांमध्ये तिथे चांगलीच चुरस लागलेली असते की खाणार नाही खाणार. मामाचा हट्ट असतो ईश्वरीला तू त्याला आग्रह कर तो खाईल आणि अंजली म्हणते नाहीच खाणार तो, त्याने ठरवलं नाही एकदा नाही तर नाहीच. मग इथे आता दोघांमध्ये वाद चालू असतो की ती खाणार नाही खाणार. मग थेट आता अंजली म्हणते बघ बाई तुझ्या हाताने खात असेल तर त्याला खाऊ घाल, तूच पहिला घास भरव आज जिलेबीचा असा हट्ट आता अंजली ईश्वरीकडे करत असते. तिथे त्यांचं बोलणं चालू असतं आणि अर्णव बघतो ही काही भरवायला तयार नाही. मग तो म्हणतो ती नाही भरवणार आणि मला खायची पण नाही, कशाला उगाचच तिला खाऊ घालण्यात इंटरेस्ट नाही, मग मला पण खाण्यात इंटरेस्ट नाही असं म्हटल्यानंतर त्यावेळेला इथे ईश्वरी मग चेष्टा मस्करी करण्याच्या मूडमध्ये येते. ती त्याला म्हणते की आमच्या इंदोरची जिलेबी तिकडच्या खवय्यांनाच माहिती कशी लागते आणि तेच त्याची खरी तारीफ करतात आणि ती समोर आली तर ती अशी नकार देत नाही खाण्यासाठी असं म्हणू लागते. आणि तो म्हणतो अच्छा तुम्ही इंदोरचे का, आम्ही पण इंदोरचे हे तुम्हाला माहीत नाही का. मग तिथे त्यांची गंमत सुरू होते आणि ईश्वरी म्हणते खरे खवय्ये आमचे इंदोरचेच बाबा, त्यांनाच खऱ्या जिलेबीची कदर, इथले खवय्ये काय असेच. मग तो तिच्याशी वाद घालत असतो, जर तू मला खाऊ घातलं तर मी खाईन नाहीतर नाही खाणार असं तिथे चालू असताना राकेशची एंट्री होते आणि तो तिथे मग आल्यानंतर म्हणतो अच्छा इथे जेवणाचा कार्यक्रम चालला आहे वाटतं जिलेबीचा. मग त्याच्याकडे सगळेजण पाहतात, कोणीही त्याच्याकडे इंटरेस्ट दाखवत नाही. अंजली म्हणते अरेच्छा तुम्ही आलात बसा, तुम्हाला मी जेवायला देते. आणि मग बघा ना इथे अर्णवला जिलेबी खायची नाही म्हणून आम्ही त्याला हट्ट करत आहोत आणि आमचं तेच विषय चालला आहे असं बोलणं चाललं आहे ती सांगू लागते. आता इथे अर्णव आणि हे सगळेजण त्या राकेशला पाहतात. त्या राकेशला पाहिल्या ईश्वरीला ते क्षण आठवतात जेव्हा त्याने जवळ येऊन तिला सांगितलं होतं की जिलेबी खाण्याचा सगळ्यात पहिला मान हा नवऱ्याचा, तर तुम्हाला जिलेबी भरो असं म्हणत होतास. तर ती आता त्याच्या डोळ्यांसमोर अर्णवला नवऱ्याचा मान देत पहिली जिलेबी तुम्हाला मी भरवते असं सगळ्यांसमोर म्हणते
आणि राकेशकडे पाहत पाहत ती जिलेबी उचलून ती अर्णवला खाऊ स्वतःच्या हाताने घालते. सगळेजण आश्चर्यचकित होतात की इथे ईश्वरीने स्वतःच्या हाताने कशी त्याला जिलेबी भरवली म्हणून. हा काय प्रकार म्हणून सगळ्यांना धक्का बसतो. पण ईश्वरी मुद्दाम राकेशला पाहून त्याला एकावर एक अशा 4-5 जिलेब्या खाऊ घालू लागते आणि मामाही त्या राकेशच्या चेहऱ्याकडे उतरलेल्या पडलेल्या चेहऱ्याकडे पाहू लागतात. राकेश हा रागाने हा ईश्वरीकडे पाहत असतो. वल्लवीला आश्चर्य वाटतं की ह्या मुलीच्या हातून हा इतक्या कशा जिलेब्या खाऊ शकतो. मग ती त्याला खूप साऱ्या जिलेब्या भरवू लागते आणि तो एक एक जिलेबी खात असतो. दोघंजण एकमेकांकडे पाहून छान प्रकारे एकमेकांना खानाखुणा करून बोलत असतात. आणि हे सगळं काही चालू असताना सगळेजण आपापले जेवण करत असताना ईश्वरी पाहते की अर्णवच्या ओठांवरती ही जिलेबी चिटकलेली असते. मग ती त्याला खुणवत असते, त्याला कळतच नाही. मग ती स्वतःच्या हाताने ती स्वच्छ करून देते आणि हे सगळं काही राकेश रागाने मोठी मोठी टपोरी डोळे करून इथे ईश्वरीकडे पाहत असतो. आणि अंजली ती त्याला वाढण्यासाठी त्याच्याजवळ गेलेली असते. आणि इथे ह्या दोघांची ही गमतीशीर गोष्ट पाहून अंजलीला फार हसायला येतं आणि त्या दोघांना ती म्हणते, तुम्ही तुमचं कॅरी ऑन करा, मी माझ्या नवऱ्यालाही खाऊ घालते, असं म्हणत ती राकेशला खाऊ घालण्यासाठी उठलेली असते. इथे आपल्याला ह्या दोघांमधला छान प्रकारे बॉन्ड इथे पाहायला मिळणार. आणि पुढील भागामध्ये हेही पाहायला मिळेल की दसऱ्याची सोन्याची जेव्हा एकमेकांना देण्याची वेळ येते तेव्हा ईश्वरी स्वतःहून अर्णवला नवऱ्याचा मान देत दसऱ्याचं सोनं देऊ करते. दोघंही एकमेकांना सोनं देतात. सगळेजण आपापल्या एकमेकांना सोनं देण्यात बिझी असताना इथे राकेश मात्र पुन्हा एकदा ईश्वरीकडे जातो तिला सोनं देण्याकरता. आणि माझं सोनं घे असं म्हणत तो तिच्याकडे पाहू लागतो. मग ती घाबरत असते, सोनं घेते. आणि त्याच वेळेला इथे दोन्ही हाताने घट्ट ईश्वरीचे हात हा राकेश पकडतो. तिला फार भीती वाटते, कुणाजवळ बोलावं, कुणाशी काय सांगावं, घाबरलेली असते. आणि तिथेच एंट्री होते अर्णवची. अर्णव त्याला हात पिरगळत म्हणू लागतो की कुणाचा हात पकडला तर तो सोडायचाही असतो, असा पकडायचा नसतो दुसऱ्यांच्या बायकोचा हात, असं म्हणत त्याच्या हाताला तो जोरदार पीळ देत बाजूला त्याला सरकवतो. चला तर मग पुढे येणारे नवनवीन ट्विस्ट हे सगळे काही आपल्याला पाहायला आवडणार. चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब बटन दाबायलाही विसरू नका. व्हिडिओ तुम्ही पाहताय पण सबस्क्राईब करायला विसरून जात आहे तर सबस्क्राईब नक्की करायचं, लाईक पण करायचं. कमेंटमध्ये कशी वाटली सिरियल तेही सांगायला विसरू नका.